नमस्कार, मी प्रेम मुंडाफळे. आपण बघत आहे जनता की मीडिया न्यूज चॅनल मध्ये आपला स्वागत आहे. आज बघूया एक नजर. ते सगळ्यात प्रथम आमच्या मीडियातर्फे तुम्हाला खूप खूप अभिनंदन. ज्या काँग्रेस पक्षाने तुम्हाला एक उमेदवारी दिलेली आहे, उमेदवारी आणि जिम्मेदारी हे दोन्ही गोष्टी तुम्ही कसे प्रकारे पार पाडणार आहे, काय सांगणार तुम्ही? सर्वप्रथम मी माझं नाव, नमस्कार, मी पूजा प्रीतम कापसे, बहादुरा नगर पंचायतमध्ये नगराध्यक्ष या पदाकरिता काँग्रेस या पक्षाकडून उमेदवारी मी स्वीकारलेली आहे. या आता तुम्ही प्रचारामध्ये तुम्हाला नागरिकांच्या प्रतिसाद कसा मिळत आहे, काय सांगणार? मला प्रतिसाद खूप छान मिळत आहे, कारण जिथे जिथे मी जात आहे त्या लोकांच्या प्रतिसादामुळे मला जोमाने काम करण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. आपला प्रभागामध्ये फक्त रोडाचे डेव्हलपमेंट दिसत आहे, पण अजूनपर्यंत नाली जसं म्हणजे लाईटाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था अजून असं काही दिसत येत, अपूर्ण विकास झालेला आहे. तर तुम्ही निवडून आल्यावर काय विकास कार्य पूर्ण करणार आहे? हे बघा, बहादुरा नगर पंचायत झाली त्यानंतर फक्त रोडांची कामं आणि रोडांचाच विकास झाला असं म्हटलं तरी चालते. मी नगराध्यक्ष या पदाकरिता असल्यामुळे माझ्याकडे 17ही प्रभाग आहे, 1 ते 17. तर 1 ते 17 प्रभागाचं मी सर्वेक्षण करत असताना प्रत्येक ठिकाणी मला एकच समस्या आढळलेली आहे की फक्त रोडांचा जो विकास झाला तो फक्त मोठ्या आणि मेन रोडांचा विकास झालेला आहे. आतमध्ये गल्लोगल्लीमध्ये काहीही विकास झालेला नाहीये, तो दिसतही नाहीये. आणि आतापर्यंत जो विकास दाखवत आहे आपल्याला तो फक्त देखाव्याचा होता, लोकांच्या सुरक्षतेसाठी तो विकास नव्हता. मला जो विकास करायचा आहे तो लोकांच्या सुरक्षतेसाठी करायचा आहे. तो गडर लाईन असो, वेस्टेड वॉटरसाठी असो की रस्त्यांचा असो, लोकांच्या दृष्टिकोनातून तो योग्य आहे की नाहीये त्या दृष्टिकोनाने मला विकास करायचा आहे. रोजगारचा प्रश्न येत आहे. मोदी सरकारने 2 करोड लोकांना रोजगार देण्याच्या वादा केला होता. तर आपण नगराध्यक्ष बहादुराने बनल्यानंतर आपण काय रोजगार, युवा युवतींना रोजगारचा विषय कसा तुम्ही मांडणार समोर? युवा रोजगार हा सगळ्यात मोठा विषय आहे, कारण रोजगारामुळे आपली जी जनता आहे, जी मुलं आहेत ते बाहेर चाललेली आहे. तर रोजगारामुळे आपल्या एरियामध्ये बांधून ठेवण्याकरिता हा रोजगार एक छान संधी आहे. मला असं वाटते की बहादुरा नगर पंचायतमध्ये फक्त 2 कचऱ्यांच्या गाड्या आहेत. त्या कचऱ्यांच्या गाड्या प्रभागानुसार जर वाढवल्या तर लोकांना रोजगार मिळेल, श्रमिक लोकांना रोजगार मिळेल. आणि जे काही आपण विकासाचे काम करणार आहोत बहादुरा नगर पंचायतमध्ये ते बाहेर दुसऱ्यांना न देता नगरपंचायतमधील असलेले सुशिक्षित व्यक्तींना आपण देऊ आणि त्यांना रोजगार देण्याची हमी देऊ. महिलांसाठी तुम्ही महिला उमेदवार असताना महिलांसाठी काय सशक्तीकरण तुम्ही योजना राबवणार? महिलांच्या सशक्तीकरणाकरिता महिलांसाठी आम्ही 1 खिडकी योजना चालू करणार आहोत. त्यामध्ये महिलांचे जे गटाद्वारे होणारे स्वयंरोजगार असेल किंवा वेगवेगळ्या ज्या रोजगार आहेत, ज्या गव्हर्नमेंटच्या योजना असतात महिलांना माहीत नसतात, त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम त्या 1 खिडकी योजनेतून केल्या जाईल. आणि त्याद्वारे ज्या इच्छुक महिला असेल रोजगारांना त्यांना आपण घेऊन त्यांना रोजगाराची संधी प्राप्त करून देणार आहोत. आणि गटांचा आहे, महिलांचा जो बचत गट असते त्यांना वाढ दिल्यानंतर त्यांना घर बसल्या एक रोजगार मिळेल. अंगणवाडी ज्या आहेत, आपल्या आरोग्य केंद्र नाही आहे, आशा वर्करांसाठी पण रोजगार आहेत, अंगणवाड्या नाही आहे. अंगणवाड्यामुळे जो रोजगार थांबलेला आहे, ज्या इथल्या बहादुरा नगर पंचायतमधल्या अंगणवाड्या होत्या त्या खरबीला गेलेल्या आहेत, तिथले त्यांचा रोजगार आहे. पण इकडचा जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये रोजगारांची कमी आहे. तर अंगणवाड्या थ्रू त्यांना आपण रोजगार देण्याची एक ग्वाही देत आहोत. नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार? नागरिकांना मी एकच म्हणेल की नवीन संधी आहे, नवीन चेहरा आहे. लोकांना मी हे सांगू इच्छिते की आपण काय आपला डेव्हलप झालं पाहिजे, आपला विकास झाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून वळा. आपल्या एका मताचा महत्त्व जाणा आणि एक मत महत्त्वाचं आहे, त्यातून तुमचा विकास ठरतो. तर तो विकास कोणत्या दिशेने चालत आहे ते बघा आणि मत देऊन बहुमताने मला विजयी करा. नमस्कार, जय भीम, जय शिवराय. मी प्रीतम कापसे. काय सांगणार? तुमच्या अगेन्स्ट पार्टीमध्ये पण खूप जोर चालू आहे. त्यांना त्यांना जोर मात देणार आणि आपल्या महाविकास आघाडीमध्ये आपल्याला कसं समर्थन मिळालं आहे? बघा,
बीजेपी मध्ये इथे काय विषय चालू आहे, काय आहे, हा त्यांचा प्रकार आहे. आम्ही फक्त लोकांसाठी, लोकांच्या जनसेवेसाठी आम्ही उतरलेलो आहोत. लोकांपर्यंत आम्ही पोहोचत आहोत. तर लोकांचे एकच म्हणणं आहे की आम्हाला बदल हवा आहे. त्यांना एकच गोष्टीकडे बीजेपी सरकारमधले जे लोक आहेत तिथपर्यंत जातात, आम्ही विकास खूप केला. आता त्यांना एक वेळा त्यांच्यापर्यंत जाऊन राहिले आहे तर लोकांजवळचे माईकच हिनून राहिले आहे, कारण की त्यांना बोलण्याच्या विशेष देऊन न राहिले आहे. आम्ही जिथे पण जात आहोत तिथे आम्ही संवाद साधत आहोत लोकांशी. आम्ही त्यांना प्रश्न विचारत आहोत की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. पण हे लोक काय करत आहेत, त्यांच्या प्रकारे प्रश्न विचारून ना राहिले. हे ते लोक त्यांना प्रश्न विचारत होते की तुम्ही एवढ्या वर्षापासून आहात, तुम्ही काय केलंय. तर अशा काही ठिकाणी असे विशेष मुद्दे झाले आहे की त्यांच्यापासून माईक हिसकल्या जात आहे. विकासाबद्दल तुम्ही काय सांगणार? आपल्या बहादुरा क्षेत्रामध्ये याच्या अनेक पंत बीजेपी सरकार होती, बीजेपीचे उमेदवार होते, तर तुम्हाला काय वाटते कशा प्रकारे अपूर्व विकास राहिलेला आहे? बघा, अपुरा विकास म्हणजे खूप काही इथे विशेष आहे की बहादुरा नगरपंचायतमध्ये आतापर्यंत घाट नाही आहे. घाट चोरीला गेलेला आहे. रोड बनवले आहे, रोडापासून नाल्या नाही बनवलेल्या आहे. एवढ्या सारे आतापर्यंत इथे नगरपंचायतहून 2 वर्ष झालेले आहे. 2 वर्षापासून इथे अपुरा विकास झालेला आहे. लोकांच्या सर्व्हेमध्ये तुम्ही एक वेळा जाल तर लोक पूर्ण त्रासून गेलेले आहे. लोकांना बदल हवा आहे. आज आम्ही बदल घडवायसाठी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत आहोत आणि त्या पद्धतीचं आम्ही नियोजन केलेलं आहे की समोरच्या लोकांना काय आम्ही करून देणार आहोत, काय योजना आहे, लोकांना त्रास नाही झाला पाहिजे, या प्रकारच्या आमची योजना आहे. त्यांना एवढंच आवाहन करणार आहोत की ज्या व्यक्तीला आपण निवडून आणून देणार आहात त्या व्यक्तीचा कंपॅरिझन आधी तुम्ही करायचे की हा नगराध्यक्ष काय किती शिकलेला आहे, काय विशेष आहे, आणि तो नगराध्यक्ष काय किती शिकलेला आहे, आणि त्यांचे विजन काय आहे आणि आमचे विजन काय, हे लोकांच्या मधून ऐकून घ्यायचे की खरंच काय तुम्ही कोणत्या व्यक्तीला निवडून देणार आहात. म्हणून माझ्या या आपल्या बहादुरा वासियांना, बहादुरा नगरपंचायत वासियांना एवढंच एक म्हणणं आहे की आपलं वोट बहुमूल्य आहे. पुन्हा आपल्याला त्रास व्हायला नाही पाहिजे 5 वर्षासाठी. कोणता व्यक्ती आपल्यासाठी काय करणार आहे यांचे विजन ऐकून घ्यायचे आणि येत्या 2 तारखेला काँग्रेस पक्षाला बहुमताने निवडून आणून द्यायचे, ही मी सगळ्यांना विनंती करतोय. काँग्रेसचे नेता राहुल गांधीजी यांना वोट चोरीचा जे आरोप केलेला आहे भारतीय जनता पार्टीवर, सरकारवर, तर वोट चोर गड्डी छोड, या तुमचं काय म्हणणं आहे? बघा, यांनी प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे इलेक्शन झालेले आहे तिथे लोकांचे वोट त्या प्रकारचे त्यांनी वोट चोरी केलेले आहे. इथं लोक प्रत्येकाकडे तुम्ही जाल तर प्रत्येक वेळेला आम्हाला एकच लोक म्हणतात की आम्ही तुम्हालाच देतो वोटिंग, तिकडे कशाला जात आहे, तिकडे कशाला जात आहे. बघा, या प्रकारचे त्यांनी वोट चोरीच्या त्या पद्धतीचे केलं आहे. यांनी असे विशेष केले आहे, ज्या आम्ही बहादुरा नगरपंचायतचा सर्व्हे केला त्या सर्व्हेमध्ये असं आहे की काही ठिकाणी लोक राहतच नाही, ते लोक बाहेर गेलेले आहेत, पण तरी ते इलेक्शनच्या वेळेस त्यांचे नावं इथे कसे आणि ते नावं येऊन इथे वोटिंग केव्हा करायला येते, तो बहुतेक विशेष आहे. पण एक लक्षात असू द्या, यावेळेस आमचे या पद्धतीचे नियोजन आहे. बहादुरा नगरपंचायतचे इलेक्शन आहे. हे बहादुरा नगरपंचायतच्या इलेक्शनमध्ये इथले लोकांनी, रहिवासी लोकांनी इथे या इलेक्शनमध्ये वोटिंग करायला पाहिजे. जर बाहेरचे व्यक्ती येऊन इथे वोटिंग करणार, त्या प्रकारचे वोटिंग करणार, तर आमच्या जेवढेही सदस्य आहे, जेवढे नगरसेवक, जेवढे आमचे लढणारे लोक आहेत, इथे आमचे कार्यकर्ता लोक आहेत, त्या प्रकारचे त्यांना धडा आणि त्या प्रकारचे शिकवणार. म्हणून एक लक्षात असू द्या, बाहेरचे जेवढेही अपोजिशनवाल्यांना एक माझे सांगण्याचं एक विशेष आहे की जर या प्रकारचे बाहेरून आणलेले लोक तुम्ही जर निवडणुकीमध्ये वोटिंग करायला नेणार तर आम्ही त्या प्रकारचा धडा त्यांना वेळेवर शिकवू आणि आता आम्ही सांगून नाही, आम्ही करून दाखवू, एवढं आम्ही तुम्हाला सांगतोय.